नमस्ते मुलांनो, माय स्कॉलर पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आतापर्यंत आपण बऱ्याच व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेची उदाहरणं आपण सोडवली आहेत, जेणेकरून ते सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्ती पडतील अशा प्रकारचे स्कॉलरशिप, नवोदय, MTS, मंथन किंवा इतर MPSC लेवल, पोलीस भरती असो, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशा प्रकारचे आपण आतापर्यंतचे गणिताचे व्हिडिओ बनवलेले आहेत. तर आपल्या चॅनलला अवश्य भेट द्या आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पहा. खूप महत्त्वाचे अशा प्रकारची उदाहरणं आपल्या या व्हिडिओमध्ये आहेत. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये, आजच्या या तासिकेमध्ये आपण जे MPSC परीक्षेमध्ये पहा, आता नागरी सेवा पूर्व परीक्षा MPSC झाली, त्यामध्ये जे काही गणिताची उदाहरणे आली ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. चला पहिलं उदाहरण पहा. 3, 4, 7, 8, 9 या अंकांच्या साहाय्याने कोणत्याही संख्येमध्ये अंकाची पुनरावृत्ती न करता किती दोन अंकी संख्या बनवता येतील. अशा प्रकारचे 5 अंक दिलेले आहेत आणि त्याच्यापासून जास्तीत जास्त 2 अंकी संख्या बनवायची. किती बनवता येतील? पण एक काय म्हटलेलं आहे की अंकाची पुनरावृत्ती होणार नाही, म्हणजे तो अंक परत येणार नाही. चला पाहू आपण. बघा 3, 4 बघा 3, 4, 7, 8 आणि 9 हे अंक आहेत आणि या अंकामध्ये आपल्याला हेच अंक वापरायचे, 2 अंकी संख्या बनवायची आहेत, पण अंकाची पुनरावृत्ती करायची नाही. चला बघू आपण. 3 या अंकापासून बघू आपण. 3 या अंकापासून किती 2 अंकी संख्या तयार होतात? 3 या अंकापासून बघा 34, 37, 38 आणि 39. बघा 3 या अंकाने सुरू होणाऱ्या किती झाल्या? 34, 37, 38 आणि 39. आता 4 या अंकाने कोणकोणत्या संख्या तयार होतील पहा. 4 या अंकापासून सुरू होणाऱ्या 43, 47, 48 आणि 49. 7 या अंकापासून सुरू होणाऱ्या कोणत्या ते आपण पाहू. तर असे प्रत्येक अंकापासून किती व्हायलेत पहा, एक लक्षात ठेवा. 3 या अंकापासून किती झाली? 34, 37, 38 आणि 39. प्रत्येक ह्याच्यापासून 4 संख्या तयार व्हायल्यात. मग 7 या अंकापासून सुद्धा 4 संख्या तयार होतील. किती होतील? 73, 74, 78 आणि 79. परत 8 या अंकापासून सुद्धा 4 संख्या तयार होतील. कोणकोणत्या होतील? 8 या अंकापासून 83, 84, 87 आणि 89. आणि शेवटचा राहिलेला जो 9 हा अंक आहे त्याच्यापासून सुद्धा 4 संख्या तयार होणार आहेत. कोणकोणत्या होणार आहेत पहा. 93, 94, 97 आणि 99. अशा प्रकारे 98. अशा प्रकारे या संख्या तयार होतील. किती झाल्या मग? 4 1 4 2 4 4 5 अंकापासून 4 पंचे 20. पण पहा एक लक्षात घ्या, आपल्याला तितका वेळ नसतो. मग एक लक्षात घ्यायचं, अगोदर 3 या अंकापासून किती झाल्या? 4 झाल्यात. मग अशी किती अंक? टोटल 5, म्हणजे 4 पंचे 20 संख्या तयार होतील. आता दुसरं एक उदाहरण आपण पाहणार होती, जे की MPSC परीक्षेमध्ये ते विचारलं गेलं होतं. A, B व C या तिघांच्या वाट्याला 5000 रुपये 2 3 5 या प्रमाणामध्ये वाटले तर C च्या वाट्याला किती रुपये येतात? A, B आणि C यांच्या वाट्याला त्यांचं प्रमाण दिलेले 2 3 5 यांना 5000 रुपये आहेत तिघांना मिळून. मग C च्या वाट्याला किती रुपये येतात असं विचारलंय. चला आपण हे प्रमाणाचं उदाहरण आहे पहा. 2 3 म्हणजे A चं किती प्रमाण आहे? 2, B चं किती आहे? 3 आणि C चं किती आहे? 5. आणि या तिघांचं मिळून जे आहे ते किती रुपये येईल? 5000. एक लक्षात घ्यायचं, गुणोत्तरणी प्रमाण असेल तर आपण काय करू, त्याला समान चलनाने गुणू, चलनाने गुणू. इथं x म्हणजे 2x झालं, याचं 3x झालं आणि 5x. या तिघांचे मिळून होते किती होते? 5000. मग आपण हे असं मांडलं, समीकरण तयार झालं. मग x 2x 3x आणि 5x यांची बेरीज केली तर किती आली? 10x. 10x बरोबर 5000. आता डाव्या साईडला 10 गुणिले x आहे, म्हणजे पुढे जाऊन 10 भागिले होतील. x बरोबर 5000 भागिले 10. शून्य कटला, म्हणजे x बरोबर किती आलं? 500 आलं. मग आपण काय करू, प्रत्येकाचा किती वाटा आहे ते काढू पहा. ह्याला गुणिले x केलं, आपल्याला विचारले C ला, पण आपण प्रत्येकाचा वाटा काढू. A चा वाटा किती येईल पहा. A बरोबर बघा 2 होता त्याचा वाटा, म्हणजे 2 गुणिले 500 बरोबर किती आले त्याला? 1000 रुपये.
एला. आता बी ला किती आले पहा, त्याचं किती होता वाटा, तीन भाग होते त्याचे. मग 500 गुणिले 3, मग बी ला किती आले 1500. आणि शी ला किती आले बघा, शीचा किती होता, तर शीचा भाग होता 5 भाग होते त्याचे, म्हणजे 5 गुणिले 500 म्हणजे किती आलं 2500. मग शीच्या वाट्याला किती येतील, तर शीच्या वाट्याला येतील 2500 रुपये. बघा, शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% वाढते. जर सध्याची लोकसंख्या 9261 असेल तर 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या किती, बघा सध्याची लोकसंख्या दिलेली आहे, दरवर्षी 5% ती वाढते. मग आपल्याला विचारले पहा 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या किती, म्हणजे सध्याची किती आहे पहा लोकसंख्या, सध्याची 9261 आणि दरवर्षी ती 5% वाढते. काय करायचं पाहिजे, ज्यावेळेस लोकसंख्या दिलेली असती त्यावेळेस पूर्वीची जर लोकसंख्या विचारली किंवा पुढची लोकसंख्या विचारली तर कसं करायचं. समजा आपल्याला काय विचारले 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या, समजा आपण 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या x मानू. 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या बरोबर x. आता बघा त्याच्यानंतर पुढं किती 5% वाढत गेली, म्हणजे 3 वर्षापूर्वीची x होती त्याची 5% वाढली, म्हणजे 100वर 5 वाढली, म्हणजे किती झाली 105 झाली. परत दुसऱ्या वर्षी काय झालं, परत आणखी 100वर 5 वाढली, म्हणजे परत 105 झाली. आणि तिसऱ्या वर्षी सुद्धा 100वर 5 वाढली, म्हणजे किती झाली 105 झाली. किती झाली पहा, किती वाढलेली मग टोटल लोकसंख्या सध्याची 9261. म्हणजे आपण पूर्वीची 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या x धरली तर त्याचे तितके वाढत गेले ना, आज किती झाली लोकसंख्या ती 9261. ते आपण सोडू पहा, x ची किंमत काढायची म्हणून आपण बरोबर x मांडले, तिरपा गुणाकार करू. त्यावेळेस संख्या वाढते किंवा कमी होते त्यावेळेस असं काय करायचं पहा, असं मांडायचं. जर वाढत असेल तर आपल्याला कितीने वाढते, आजची किती ती हे मांडायची. इथं आपल्याला काय करायचं पहा, 3 वर्षापूर्वीची होती x असं जर गृहीत धरलं आणि आजची इतकी दिलेली आहे म्हणून आपण हे मांडलेले आहे पहा. आता हे आपण समीकरण सोडून घेऊ. x बरोबर तिरपा गुणाकार केला 9261, याला या खालच्याने गुणायचं, भागिले वरचे करायचे, कारण पहा बरोबरच्या पुढे गेल्यानंतर भागिलेचं गुणिले गुणिलेचं भागिले होतं, म्हणून गुणिले 100 गुणिले 100 गुणिले 100 भागिले 105 गुणिले 105 गुणिले 105. आता संक्षिप्त रूप जर केलं तर प्रत्येकाला 5 ने भाग जाते. 5 2 10, 5 1 5, ह्याला पण 5 ने देऊ, 5 2 10 0. परत ह्याला 5 ने भाग जाते, 5 2 10, 5 1 5, 21 झाले. परत पुन्हा ह्याला 5 ने, वरच्याला पण 5 ने देऊ, 5 चौक 20. आता ह्याला वरच्याला 5 ने देऊ, 5 2 10 0 दशांश तसे, 5 2 10 1. वर किती आले बघा, वर किती राहिले 4 गुणिले 20 गुणिले 100 आणि खालीकडची संख्या. आता 21 ने याला भाग जाते, 21 चौक 84, 8 उरले 21 चौक 84 1, 441. परत 21 ने याला भाग जातो, कारण हा 21 चाच वर्ग आहे म्हणून 21 आलं आणि 21 कटले, म्हणजे वर किती राहिले बघा 4 गुणिले 20 गुणिले 100. 1 2 3 0 जशाच तसे 8000. म्हणजे x बरोबर 8000. म्हणजे एक लक्षात घ्या, 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या किती असेल 8000. एका मुद्दल रकमेवर दर साल दर शेकडा 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 945 रुपये होते, तर मुद्दलाची रक्कम किती असेल. बघा चक्रवाढ व्याज किती होते पहा 945. तर आपल्याला रक्कम विचारली, रक्कम म्हणजे मुद्दल. आपण या ठिकाणी मुद्दल ह्याला पी मांडू. मुद्दल म्हणजे पी, मुदत एन, दर म्हणजे आर, आणि चक्रवाढ व्याजाचं सूत्र मांडून आपण त्याची किंमत काढून घेऊ. चक्रवाढ व्याज बरोबर पी कंसात 1 अधिक आर छेद 100 कंसाची एन म्हणजे मुदत वजा पी. एन म्हणजे मुदत, आर म्हणजे दर
आणि पी म्हणजे मुद्दल. आपल्याला मुद्दल माहित नाही, चक्रवाढ माहिती आहे आपल्याला 945. मग पी म्हणजे माहित नाही म्हणून तसंच ठेवलं. आणि आर माहिती आपल्याला, आर किती 10/100. कंसाचा एन म्हणजे मुदत किती 2 आहे वजा पी. बघा पी कंसात हे 1 अधिक हे 10/100 याचं जर संक्षिप्त रूप केलं तर 1/10 होते पहा. 1/10 सोपं जाण्यासाठी आपण त्याचं संक्षिप्त रूप करू. त्याचा घातांक 2 वजा पी. इकडे 945 तसंच मांडू. आता पी कंसात मध्ये बेरजेची क्रिया ती करून घेऊ, छेद सारखे करू. म्हणजे इथं किती येईल? 1 आहे म्हणजे 10/10. 10/10 अधिक 1 म्हणजे किती येणार? 11/10. कंसाचा घातांक 2 वजा पी. पी कंसात 11चा वर्ग करू, खाली 10चा पण वर्ग करू, कारण 2 वेळेस गुणाकार म्हणजे वर्ग. 121/100 वजा पी. आता कंसाच्या बाहेर गुणाकाराचं चिन्ह आहे. पी इकडे 945 तसेच मांडत राहू आपण. म्हणून पी बरोबर बघा पी आता पी कंसाच्या बाहेर गुणाकाराचं चिन्ह निघलं म्हणजे गुणिले येईल. मग पी 121 असं न मांडता आपण काय करू? 121 पी मांडू छेद 100 वजा पी. आता वजाबाकीची क्रिया आहे. वजाबाकीच्या क्रियामध्ये छेद सारखे असावे लागतात. म्हणजे ह्याचा छेद सारखा करण्यासाठी आपल्याला ह्याचा पण छेद 100 करावा लागेल. मग खाली 100 निघून यायचं, वर 100 निघून यायचं. म्हणजे किती येईल पहा? 121 पी छेद 100 वजा 100 पी छेद 100. आता 100 पी छेद 100 कसं आलं? कारण त्याचा छेद आपल्याला 100 करायचं. 100 करण्यासाठी अंशाला पण 100 निघून यायचं, छेदाला पण. म्हणजे किती येईल पहा? 121 मधून काय करावं लागेल आपल्याला? 100 वजा केले म्हणजे किती येणार? 121 पी मधून 100 वजा केल्यानंतर येणार 21 पी छेद 100. आणि इकडे 945 जशास तसे. आता 100 उजवीकडे भागिले म्हणून आपण इकडे आणून गुणिले करू. 945 गुणिले 100 म्हणजे त्याच्या पुढे 2 शून्य तसेच येतील आणि 21 पी. आता पुढे 21 ला पी न गुणलेले म्हणून आपण 21 अलीकडे आणून भागिले करू. म्हणजे 945 त्याच्या पुढे 2 शून्य भागिले 21 बरोबर पी. 21 चौक 84, 10 उरले, 21 पाचा 5 आणि 1 2 शून्य तशाच तसे. म्हणजेच पी बरोबर 4500. म्हणजे पी कशाला म्हटलेलं होतं आपण? मुद्दल. म्हणजे ती रक्कम किती झाली? तर झाली 4500 रुपये. चला पुढचं उदाहरण बघा. बांधकामाच्या भोवतीच्या मलब्याच्या सळईशी संबंधित करारात ठरलेल्या दिवसात काम पुरे झाले नाही तर विशिष्ट दंडाची तरतूद पुढील प्रमाणे केलेली आहे. पहिल्या दिवसासाठी 250 रुपये, दुसऱ्या दिवसासाठी 310 आणि तिसऱ्या दिवसासाठी 370 रुपये याप्रमाणे जर ठेकेदाराने 6,960 रुपये दंड भरला असेल तर त्याने कामाला केलेल्या विलंबाचे दिवस किती? बघा कामाला विलंब केल्यानंतर त्याला एवढा दंड भरावा लागलाय. किती? 6,960. आणि पहिल्या दिवशी जर विलंब केला तर त्याला 250 रुपये दंड बसते. दुसऱ्या दिवशी केला तर वाढून किती बसतोय? 360 बसते. तिसऱ्या दिवशी परत वाढतंय, किती बसतंय? 370. अशा प्रमाणे दंड वाढते. एका दिवसासाठी 250, त्याच्या पुढच्या दिवसासाठी परत 360 वाढणार. अशा प्रकारे दंड बसतो. अशा प्रकारे त्यांनी 6,960 रुपये दंड भरला तर त्यांनी किती दिवस कामाला विलंब केला? बघा पहिल्या दिवशी जर तो नाही आला तर 250, दुसऱ्या दिवशीचे किती वाढले? 310, तिसऱ्या दिवशी 370. एक लक्षात घ्या, 60 रुपये दररोज वाढायला लागलेत. एक दिवस जर उशीर केला तर परत 60 रुपये वाढतील. चौथ्या दिवशी किती येईल पहा? मग 60 रुपये वाढल्यानंतर 430. बघा म्हणजे अशा प्रकारे कुठपर्यंत? 6,960 बेरीज येईपर्यंत अशा प्रकारे दंड वाढत राहील. मग आपण करू बघा 10 पर्यंत नेऊ किती बेरीज येईल ते पाहू आपण. नंतर 490, 60 बिसरले बघा प्रत्येकात 60 वाढून येणार. म्हणजे 310, 370, 430, 430 नंतर 500 आपले 490, 60 मिसळले 550. 10 दिवसाचं घेऊ आपण. पहिल्या दिवशी 250, दुसऱ्या दिवशी बघा पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, 5वा दिवस आणि 6वा दिवस. 10 दिवसापर्यंत निमाणी बेरीज करू आपण. परत पुन्हा
60 वाढले म्हणजे 610, परत 60 वाढले 670 म्हणजे 7व्या दिवशी 8व्या दिवशी. आता 9व्या दिवशी परत 60 वाढले, 60 वाढल्यानंतर किती झाले 730 झाले, परत 60 वाढले 790 झाले. आपण इथपर्यंत बेरीज करू, बघू आपण किती येते पहा. यांची जर सगळ्यांची बेरीज केली तर बघा लक्षात घ्या, आपण तरी सुद्धा पहा इतका दंड झालेला नाही. आणखीन आपण वाढवू, आणखीन त्याच्या पुढे मिसळू. किती बघा आता 10 दिवसापर्यंत तरी काही तो दंड झाले तितका भरला नाही. परत आपण काय करू, त्याच्यामध्ये आणखीन 790 होते तर किती मिसळू, 790 म्हणजे पुढचे 60 मिसळू म्हणजे किती झाले 800. आपण त्याच्यात मिसळत तर बघा किती झाले 850 झाले. 850 मिसळल्यानंतर येतात पहा नाही येत, तरी आणखीन आपण काय करू, परत पुन्हा एक दिवस म्हणजे झाले 11व्या दिवशी. आता 12व्या दिवशी परत 60 मिसळले म्हणजे किती झाले 910. आता यांची बेरीज येते का पाहू आपण. 0 6 9 बरोबर आली पहा. म्हणजे 10 दिवसापर्यंत किती आली होती, दंड किती झाला होता 5200. पुन्हा 11व्या दिवसाचा मिसळ आणि 12व्या दिवसाचा मिसळ म्हणजे किती झाला 6960. म्हणजे तो किती दिवस त्याने कामाला विलंब केला, तर त्याने तो कामाला विलंब केलेला आहे 12 दिवस. तर पहा विद्यार्थ्यांनो, एमपीएससी ची परीक्षेमध्ये जे असे उदाहरण आलेले ते सगळे उदाहरण आपण नागरी पूर्व परीक्षा एमपीएससी याच्यावरचे उदाहरण आज या ठिकाणी आपण घेतलेले आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. प्रत्येक परीक्षेचे आपण या ठिकाणी जे काही महत्त्वाचे उदाहरण त्या आपल्या व्हिडिओमध्ये घेत असतो. तर सर्वजण नीट काळजीपूर्वक व्हिडिओ पहा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब करा.